जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर त्यांच्या कृपेने ही निरूपण सेवा करत आहोत. ती घडत आहे. आपण दर रविवारी निरूपणासाठी, अभ्यासासाठी एक मनाचा श्लोक घेतो आणि समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण पाहतो. आज आपण निरूपणासाठी 65वा श्लोक घेतलेला आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण बघूया. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगतीये समर्थ माऊली आपल्याला की नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. दैन्यवाणे म्हणजे हीन दर्जाचे, दरिद्री. जिणे म्हणजे जगणं. आपण जे आयुष्य जगतो रोजचं त्याला समर्थांनी जिणं असं म्हटलेलं आहे. भक्ती उणे, उणे म्हणजे शिवाय. जे आयुष्य भक्तीशिवाय आहे, जे आयुष्य भक्तिरहित आहे, ते आयुष्य हीन दर्जाचं आहे. ते आयुष्य दैन्यवाणं आहे आणि असं आयुष्य नको. म्हणून ते नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. पुढच्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की अतिमूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. मूर्ख म्हणजे कोण तर अज्ञानी. अशी व्यक्ती की जिला भगवंताचं ज्ञान नाही आहे, त्या व्यक्तीला समर्थांनी मूर्ख असं म्हटलेलं आहे. सर्वदा म्हणजे सर्व काळ. दुःख म्हणजे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये आनंद नाही, त्याच्या आयुष्यामध्ये सौख्य नाही. त्याला सतत असमाधानाशी सामना करावा लागतो. आणि दुणे म्हणजे दुप्पट, अधिक. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ सांगतात की धरी रे मना आदरे प्रीती रामी. आदरे म्हणजे निष्ठेने, श्रद्धेने. आपण रामावर किंवा भगवंतावर प्रेम करतोय. प्रीती रामी म्हणजे प्रीती म्हणजे प्रेम. रामी म्हणजे रामावर म्हणजेच भगवंतावर. ते प्रेम कसं पाहिजे तर आदरयुक्त पाहिजे, निष्ठायुक्त पाहिजे, श्रद्धायुक्त पाहिजे.
आणि नको वासना हेम धामी विरामी. वासना म्हणजे इच्छा, काम किंवा भोगाची लालसा, त्याला वासना म्हटलेलं आहे. हेमधामी, हेम म्हणजे सुवर्ण, धाम म्हणजे घर, विरामी म्हणजे काय, रामाशिवाय असलेलं, रामाविना असलेलं, रामा वाचून असलेलं. ह्याचा सरळ अर्थ असा आहे, सरळ अर्थ की हे मना, ज्या जीवनामध्ये, ज्या आयुष्यामध्ये, ज्या जगण्यामध्ये, ज्या जगण्याच्या प्रवासामध्ये भक्ती नाही, भक्तीचा ओलावा नाही, श्रद्धायुक्त अंतःकरण नाही, निष्ठा नाही, आदर नाही, असं आयुष्य हे हीन दर्जाचं आहे. असं आयुष्य दैन्यवान आहे, दरिद्री जगणं आहे हे एक प्रकारे. असं जगणं नको, असं समर्थ सांगतायत. ज्याच्या आयुष्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान नाही, ज्याला भगवंताचं ज्ञान नाही, त्याला समर्थांनी मूर्ख असं म्हटलेलं आहे, म्हणजे अज्ञानी आहे. त्याला ज्ञान नाही. कशाचं ज्ञान नाही, तर भगवंताच्या स्वरूपाविषयी त्याला ज्ञान नाही. आणि अशी व्यक्ती ही सर्वदा दुःख दुणे म्हणजे अधिक तीव्रतेने दुःख भोगत असते. आणि म्हणून हे मना, तू धरी रे मना आदरे प्रीती रामी, असं 3ऱ्या चरणामध्ये म्हटलंय. म्हणजे मनाला सांगतायत समर्थ की म्हणून तू भगवंताविषयी, रामाविषयी अतिशय आदराने, निष्ठेनी, श्रद्धेनी प्रेम कर. तुझ्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम पाहिजे, कारण त्या प्रेमामध्येच राम रमतो. तर ते प्रेम तुझ्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे तू भगवंताची भक्ती कशी केली पाहिजेस, तर प्रेमाने त्याला आळवलं पाहिजेस. त्याच्याकडे श्रद्धेने जा, त्याच्याकडे निष्ठेने जा. ज्या ठिकाणी राम नाही, विरामी असा शब्द वापरला आहे 4थ्या चरणामध्ये. ज्या ठिकाणी राम नाही त्या ठिकाणी राहू नये. अगदी तो हेमधाम म्हणजे सुवर्णाचा राजवाडा जरी असला तरीही जर त्या राजवाड्यामध्ये राम नसेल, जर त्या राजवाड्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान नसेल, तर अशा ऐश्वर्याची सुद्धा तू वासना धरू नकोस. म्हणून नको वासना हेम धामी विरामी असं 4थ्या चरणामध्ये समर्थ म्हणतो. म्हणजे या श्लोकामध्ये समर्थांनी आपलं आयुष्य कसं असावं याचा वस्तुपाठ जणू काही घालून दिलेला आहे. सर्वप्रथम समर्थ सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. आज आपण सगळेजण देवाधर्माचं करतो, पण कुठेतरी ते कर्मकांडामध्ये, कुळधर्म कुळाचारामध्ये अडकलेले आहे. त्यामुळे पद्धतीप्रमाणे आपला तो सगळा भाग पूर्ण झाला की मनुष्य मनाने अलिप्त होतो. भक्तीचा ओलावा त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये येतो असं नाही आहे. किंवा काही वेळेला किंवा बऱ्याचदा परमेश्वराविषयी मनामध्ये कुठेतरी एक भीती असते. म्हणजे काही आपलं करायचं चुकलं देवाचं, तर माझ्या प्रपंचावर त्याचा परिणाम होईल, माझ्या संसारावर परिणाम होईल, माझ्या मुलाबाळांवर त्याचा परिणाम होईल, अशी कुठेतरी भीती मनामध्ये असते. त्यामुळे संत जे आपल्याला सांगत असतात की तुम्ही भगवंतावर प्रेम करा, अकारण प्रेम करा, निस्वार्थ बुद्धीने प्रेम करा, तो तुम्हाला आवडतो म्हणून त्याच्यावर प्रेम करा, ही भावना कुठेतरी आपल्यामध्ये ती उत्पन्नच होत नाही. कारण एकतर आपला सगळा जो देवधर्म आहे तो एकतर कर्मकांडामध्ये किंवा कुळधर्म कुळाचारात अडकलेला आहे, किंवा आपल्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे की देवाचं करायचं काही माझं चुकलं तर देव कोपेल आणि माझ्यावर, माझ्या मुलाबाळांवर, माझ्या संसारावर, माझ्या प्रपंचावर परिणाम होईल. पण खरंच देव कोपतो का? म्हणजे महाराज म्हणतात तसं की जी भीती तुम्हाला भूताखेतांची वाटते ती जर भगवंताविषयी वाटली तर मग भूताखेतांमध्ये आणि भगवंतामध्ये काय फरक राहिला? म्हणून पहिल्यांदा मनामधनं ती भीती काढून टाकली पाहिजे. महाराज म्हणतात तसं की तुम्ही परमेश्वरावर अकारण प्रेम करा, निस्वार्थ भावनेने प्रेम करा. देवा तुम्हाला आवडतोस, ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. पण ते निस्वार्थ भावनेचं प्रेम करायला आपल्याला जमतं का? तर नाही जमत. कारण आपण स्वार्थ घेऊन देवापाशी जातो. जणू काही देवाबरोबर आपला व्यवहार चाललेला असतो. देवा तू हे अमुक अमुक कर,
मग मी तुला अमुक अमुक अर्पण करीन, असा सगळा व्यवहार देवाबरोबर चाललेला आहे. आता देवाच्या भूमिकेतनं विचार केला तर तो भक्तीचा भुकेला आहे, तो भावाचा भुकेला आहे. त्याला तुमच्याकडनं फक्त भक्तिभाव हवा आहे, त्याला तुमच्याकडनं फक्त प्रेम हवं आहे. पण आपल्या मनामध्ये तो भाव नाही, कारण आपण त्याच्याकडे काहीतरी मागणं घेऊन जातो, म्हणजे स्वार्थ बुद्धीने जातो, आणि त्याला प्रेम हवं आहे आपल्याकडनं. आता काही वेळेला आपण भगवंताची उपासना करतो, पण प्रारब्ध योगानुसार आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होते किंवा होत नाही, किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचं असं घडतं, दुःखद प्रसंग घडतो. त्यावेळेला आपल्या मनामध्ये असं येतं की मी अमुक अमुक देवाचं किंवा अमुक अमुक सद्गुरू तत्वाचं एवढं केलं, एवढी उपासना केली, मग माझ्या आयुष्यामध्ये असं का बरं घडलं? आणि जर शेवटी जे घडायचे ते घडणारच असेल, तर मग देवाचं करून काय फायदा आहे? काय उपयोग झाला? म्हणजे आपल्या मनामध्ये देव किंवा भगवंत या संकल्पनेविषयी किती निरनिराळ्या कल्पना असतात. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही हे सगळं मनातनं पहिलं बाहेर काढा, बाजूला काढा. तुम्ही भगवंताची भक्ती करायला सुरुवात करा. म्हणून महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे की गोपींनी जसं श्रीकृष्णावर अकारण प्रेम केलं, निस्वार्थ भावनेने प्रेम केलं, तसं प्रेम आपण भगवंतावर करावं. किंवा आपण आपल्या मुलांवर जसं स्वाभाविक प्रेम करतो, आईला शिकवायला लागत नाही की तू अशा पद्धतीने तुझ्या बाळावर प्रेम कर, हे आईला सांगावं लागत नाही, ते नैसर्गिक आहे. तशी भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणजे महाराज म्हणतात तसं की प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हा चीज निरोप गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. महाराज काय, सद्गुरु तत्व काय, परमेश्वरीय तत्व काय, त्यांना काय पाहिजे असतं आपल्याकडनं? त्यांना फक्त प्रेम हवं असतं. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. आता जेव्हा आपण भगवंताविषयी आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं, म्हणजे परमात्मा स्वरूपाचं परमप्रेम म्हणजे भक्ती, अशी महाराजांनी भक्तीची व्याख्या केलेली आहे. म्हणजे मनाने भगवंताचं होणं हे भक्तीचं मर्म आहे. म्हणजे देवाकडे जायला अनेक मार्ग आहेत, ज्ञानमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, योग मार्ग आहे. पण संतांनी भक्तिमार्ग का सांगितला? कारण भक्ती ही भगवंत तिथे असल्याशिवाय करताच येणार नाही. बाकी सगळ्या मार्गामध्ये भगवंत असेलच असं नाही, पण भक्ती ही भगवंताशिवाय करता येत नाही. त्याच्यामुळे भक्ती ही भगवंताची देणगी आहे. म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे, पैसा आहे, ऐहिक सुख आहेत, भौतिक सुबत्ता आहे, सगळं काही आहे, पण भगवंताची भक्ती नाही, मग ते जिणं कसं आहे? भक्ती उणे. तर ते कसं आहे? तर दैन्यवाण आहे, हीन दर्जाचं आहे, असं समर्थांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे असं आयुष्य नको की ज्या आयुष्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान नाही, ज्या आयुष्यामध्ये भक्ती नाही. म्हणून समर्थ पहिल्या चरणामध्ये म्हणतात की नको दैन्यवाणे, जिणे भक्ती उणे, की ज्या आयुष्यामध्ये भक्तीच नाही आहे तसं आयुष्यच नको. वृत्ती भगवंतमय होणं म्हणजे भक्ती आहे. त्यासाठी आपल्याला सतत भगवंताचं अनुसंधान राखावं लागतं. मग अनुसंधान राखायचं असेल तर आपल्याला शरणागत भाव लागतो, अनन्यता पाहिजे. द्रौपदीची अनन्यता खरी. देवाला अनन्य शरण जाऊन आपल्याला त्याच्याकडे पूर्ण समर्पित भावनेने जावं लागतं. मग जर त्याचं अनुसंधान राखायचं असेल तर संत साधा सोपा मार्ग आपल्याला सांगतात, तो म्हणजे नाम घ्या. नामाने अनेक लोक उद्धरून गेलेले आहेत. नामामुळे सत्वगुणाची आपल्यामध्ये वाढ होते आणि सत्वगुणात भगवंत रमतो. त्यामुळे ज्याच्या अंतरामध्ये नाम आहे तिथे भगवंताला प्रकट व्हावंच लागतं. आणि ज्याच्या अंतरामध्ये नाम आहे, ज्याच्या अंतरामध्ये भगवंत प्रकट झालेला आहे, त्याचं जिणं हे समृद्ध आहे, त्याचं जगणं समृद्ध आहे. म्हणजे एखाद्याच्या प्रपंचामध्ये पुष्कळ पैसा आहे, त्याच्या प्रपंचामध्ये आर्थिक सुबत्ता पुष्कळ आहे, पण राम नाही आहे. आपण म्हणतो ना की काही आता राम उरला नाही, तो राम पाहिजे. एखाद्याचं आयुष्य कदाचित 4 भौतिक सुखाच्या गोष्टी कमी असतील त्याच्या प्रपंचामध्ये, पण जर त्याच्या प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठान असेल, जर त्याच्या प्रपंचाला सद्गुरु तत्वाचं अधिष्ठान असेल,
म्हणजे ज्याच्या प्रपंचामध्ये राम आहे, त्याचा प्रपंच, त्याचा संसार, त्याचं जगणं, त्याचं आयुष्य समृद्ध आहे. नाहीतर ते हीन दर्जाचं आहे, नाहीतर ते दैन्यवाण आहे. आणि अशा मनुष्याला समर्थांनी मूर्ख म्हटलेलं आहे, की ज्याला भगवंताचं ज्ञान नाही, असा तो अज्ञानी आहे. त्याच्या आयुष्यामध्ये दुःखाचं प्रमाण अधिक असतं. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की अतिमूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. दुणे म्हणजे दुप्पट, म्हणजे अधिक. का असं म्हटलं असेल समर्थांनी? आता भगवंताविषयी ज्ञान नाही म्हणून तो अज्ञानी आहे. मग आपल्याला भगवंताचं ज्ञान कसं होईल? तर अर्थात नाम घेऊन. म्हणजे भक्ती करत गेलो की भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला आपोआप होतं. ते निराळं पुस्तकं वाचून ते मिळणार नाही, ते आतून यायला पाहिजे. म्हणजे गाय जशी आली की तिच्या पाठोपाठ तिचं वासरू येतं. त्याला निराळं बोलवावं लागत नाही. गायी पाठोपाठ वासरू येणार आणि वासरा पाठोपाठ त्याची गाय येणार. म्हणजे काय आहे की आपण नाम घेत गेलो की भगवंत त्या पाठीमागे येणारच. भक्ती जशी करत जाऊ भगवंताची, तशी ज्ञान हे आपोआप प्राप्त होतं. त्या भक्तीमधूनच ज्ञान प्राप्त होतं. त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. जो खरा भक्त आहे म्हणून तो ज्ञानी आहे. जो भक्त नाही, ज्याच्या आयुष्यामध्ये भगवंत नाही, ज्याच्या जगण्याला भगवंताचं अधिष्ठान नाही, तो अज्ञानी आहे, तो मूर्ख आहे, असं समर्थ म्हणतात. कारण भक्तीमध्ये भगवंताशी एकरूपत्व आहे. आणि असा जो अज्ञानी भक्त नाही आहे, जो अज्ञानी आहे, ज्याला भगवंताचं ज्ञान नाही, त्याला अधिक तीव्रतेने दुःख भोगावं लागतं. अधिक तीव्रतेने म्हणजे काय? की अशा व्यक्तीच्या वाट्याला जर दुःख आलं तर त्याच्या आयुष्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान नसतं. त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कुठली श्रद्धा नसते, निष्ठा नसते, प्रेम नसतं, भक्ती नसते. त्याच्यामुळे दुःख भोगायला सुद्धा जी एक प्रकारची ताकद लागते, ती ताकद त्याला मिळू शकत नाही. त्यामुळे अर्थातच ते दुःख अधिक तीव्रतेने भोगावं लागतं. म्हणून दुणे हा शब्द वापरलेला आहे. आणि ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी आहे, ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, त्याच्या वाट्याला जरी प्रारब्ध योगानुसार दुःख आलं तरी भगवंतच त्याचं दुःख हलकं करतो. कारण भगवंत त्याला भक्ती मार्गातून ते दुःख भोगण्याची, ते संकट झेलण्याची, ते सहन करण्याची ताकद देतो. त्यामुळे असा जो ज्ञानी भक्त आहे तो भगवंतावर विश्वास ठेवून दुःखाला सामोरं जातो आणि मग भगवंत त्याचं दुःख हलकं करतो. पण अज्ञानी मनुष्याच्या आयुष्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान नाही, त्याला भगवंताचं ज्ञान नाही. त्यामुळे प्रारब्ध युगानुसार त्याच्या वाट्याला दुःख आलं की त्याला ते अधिक तीव्रतेने भोगावं लागतं. आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की धरी रे मना आदरे प्रीती रामी. म्हणजे तुला जर भगवंताचं अधिष्ठान तुझ्या आयुष्यामध्ये असावं असं वाटत असेल तर तू रामाविषयी प्रीती बाळग. म्हणजे भगवंतावर तू अतिशय मनापासून प्रेम कर. आता भगवंताचं जर प्रेम आपल्याला लागायचं असेल तर सत्संगतीचा मार्ग संतांनी सांगितलेला आहे. मग महाराज म्हणतात की सगळ्यात चांगली संगत कुठली? तर नामाची संगत. तुम्ही जर नामाची संगत केली, मग तुम्ही पुष्कळ नाम घेऊन अनुसंधानामध्ये राहिलात तर आपोआप आपल्या अंतरामध्ये भगवंताचं प्रेम उचंबळून येतं. आणि म्हणून आपण नामाच्या आधाराने अनुसंधानामध्ये राहावं. आणि त्याच्यामुळे काय होतं तर प्रापंचिक आसक्ती कमी होते. विषयाचं प्रेम कमी करून ते प्रेम आपण जर भगवंताकडे लावलं तर ती भक्ती होते. आता साध्या आपल्या आयुष्यामध्ये जर आपला एकमेकांशी सहवास आला तर नैसर्गिकरित्या आपल्याला एकमेकांविषयी प्रेम वाटायला लागतं. मग जर आपण भगवंताचा सहवास केला, जर आपण भगवंताच्या नामाचा सहवास केला तर आपल्याला त्या नामाविषयी, भगवंताविषयी प्रेम नाही का वाटणार? तर निश्चित वाटणार. पण आज आपलं अंतःकरण हे विषय, वासना आणि विकारांनी भरलेलं आहे. म्हणजे आपल्या खोलीमध्ये अडगळ आहे. जर भगवंताला तिथे येऊन बसवायचं असेल तर पहिल्यांदा खोलीतली अडगळ बाहेर काढावी लागेल.
म्हणजे जी विषय वासना आणि विकारांची आवरणं किंवा पुटं जी आपल्या आत्मस्वरूपाभोवती जमा झालेली आहेत ती पहिली आपल्याला स्वच्छ करावी लागतील, तर शुद्ध परमात्मा आपल्या अंतरामध्ये प्रकट होईल. मग तो जर अंतरामध्ये अंतःकरणामध्ये प्रकट व्हायचा असेल, जर त्याच्याविषयी प्रेम यावं असं वाटत असेल, त्याच्या नामाविषयी प्रेम यावं असं वाटत असेल, तर आपल्याला अंतःकरण शुद्धी करावी लागते. म्हणजे शेत पेरण्यासाठी जसं शेतीची मशागत करावी लागते, त्या जमिनीला चांगलं सगळं करावं लागतं, त्यातनं हरळी किंवा काय दगडं ही काढून टाकावी लागतात, जमीन चांगली नांगरून घ्यावी लागते, मग आपण त्याच्यामध्ये बी पेरतो. तसंच आहे की भगवंताचं प्रेम आपल्याला जर यायचं असेल तर पहिल्यांदा आपण नाम घेऊन अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध अंतःकरणामध्ये शुद्ध परमात्मा तत्व प्रकट झालं की आपोआप आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम येतं. पण ते जे भगवंताचं प्रेम आहे ते आपल्या अंतरामध्ये प्रकट होण्यासाठी आपल्याला आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे विषय, विकार आणि वासना ह्यांना आपल्याला पहिल्यांदा काढून बाहेर काढावं लागतं. मग ही वासना क्षीण करत न्यावी लागते. मग महाराज म्हणतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या आणि वासना ही हळूहळू हळूहळू क्षीण होत जाईल. वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे असं महाराजांनी सांगितलंय. किती हडहड केलं तरी जसं कुत्रं बाजूला जात नाही, तसं आपण कितीही त्या वासनेला आपण हे केलं तरीसुद्धा ती त्यागाने नाहीशी होत नाही, ती भोगाने नाहीशी होत नाही, ती कशानेच जात नाही. ती जर क्षीण करायची असेल तर आपल्याला फक्त नाम घ्यावं लागतं. आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात की तुम्ही ती वासना सुद्धा ठेवू नका. म्हणजे नको वासना हेम धामी विरामी. म्हणजे अगदी सुवर्णाचा राजवाडा जरी असला पण त्यात राम नसला, त्यात भगवंताचं अधिष्ठान नसलं, तर अशा सुवर्णाच्या राजवाड्याच्या ऐश्वर्याची सुद्धा तुम्ही लालसा किंवा वासना मनामध्ये कुठली इच्छा ठेवू नका. आज आपल्या सगळ्यांचं मन हे प्रपंचामध्ये अडकलेलं आहे. आज आपल्या सगळ्यांचं मन कुठेतरी प्रापंचिक आसक्तीमध्ये, पैसा, मुलं बाळं, घर, दागिने, बँकेमध्ये असलेले पैसे, सगळीकडे आपला जीव अडकलेला आहे. नोकरी धंदा जे काही तुम्ही करत असाल, उद्योग व्यवसाय, हे सगळं वैभव, हे सगळी भौतिक सुबत्ता असावी असं आपल्याला वाटतं. पण भगवंत हवाच आहे असं आपल्याला वाटत नाही. भौतिक सुबत्ता ही असायलाच हवी आहे, हवीच आहे ती. हे जेवढ्या तळमळीने आपल्याला वाटतं तेवढं मला भगवंत माझ्या आयुष्यामध्ये हवाच आहे, ती तळमळ आपल्याकडे नाही आहे. म्हणजे प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी प्रपंचाचं मूळ स्वरूप हे अपूर्णत्व असं असल्यामुळे त्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे आपण प्रपंच कितीही केला, त्या प्रपंचामध्ये आपण कितीही वस्तू आणल्या तरीही आपल्याला समाधान प्राप्त होत नाही. तो अपूर्णच राहतो, तो कधी पूर्ण होत नाही. मग जर आपण भगवंतावर प्रेम केलं तर आपली प्रापंचिक आसक्ती कमी होत जाते. वस्तूंवर जे आपलं प्रेम बसलेलं आहे ते कमी होतं आणि ते प्रेम आहे ते जर भगवंताकडे वळवलं तर त्याची भक्ती होते. त्यामुळे ज्याच्या आयुष्याला, ज्याच्या जगण्याला भगवंताचा आधार नाही, ते आयुष्य निष्फळ आहे, कुचकामी आहे. म्हणजे खूप सत्तावान माणसं, खूप ऐश्वर्यवान माणसं, वैभववान श्रीमंत माणसं ही कायम सुखी असतात, हा एक प्रकारचा आपला भ्रम आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जर राम नसेल, जर भगवंत नसेल, तर जरी ते सुखाचं सगळं बाळसं वाटलं आपल्याला, ते बाळसेदार सुख दिसलं, पण त्या प्रपंचामध्ये जरी ते वरून बाळसेदार दिसत असलं, पण त्याच्यामध्ये जर भगवंताचं अधिष्ठान नसेल तर ते बाळसं नसून सूज आहे. म्हणजे भगवंताशिवाय असलेलं जे भौतिक सुख किंवा प्रापंचिक ऐश्वर्य आहे ते कुचकामी ठरतं. म्हणून राम नसलेल्या घरामध्ये अगदी ते सुवर्णाचा राजवाडा जरी का असेना, त्या ऐश्वर्याची सुद्धा तुम्ही लालसा मनामध्ये बाळगू नका असं समर्थ म्हणतात. म्हणजे भगवंताचं नाम घेऊन वासना क्षीण करावी. आपण अतिशय आदराने, श्रद्धेने भगवंताची उपासना करावी, साधन करावं, त्याच्यावर प्रेम करावं. कारण ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती नाही, ज्याच्या आयुष्यामध्ये प्रेम नाही, त्याचं आयुष्य हे दैन्यवाण आहे, त्याचं जगणं हे दैन्यवाण आहे. अशा व्यक्तीला समर्थांनी
मूर्ख म्हटलंय, म्हणजे तो अज्ञानी आहे, त्याला भगवंताचं ज्ञानच नाही आहे आणि त्याला भगवंताचा आधार नसल्या कारणाने अधिक तीव्रतेने दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगतात की नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अतिमूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे, धरी रे मना आदरे प्रीतिरामी, नको वासना हेम धामी विरामी. जय जय रघुवीर समर्थ.